योग्य न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण आत्मदहन करू, माजी सैनिक भिसले साहेब। प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड। प्रशासनाची दिरंगाई व चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व जुन्या वहिवाटीप्रमाणे रस्ता खुला करून मिळावा यासाठी जत तालुक्यातील कुंभारी येथील शेतकरी आकाराम भिसले, आनंदा भिसले व दादासो भिसले यांचे जत प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा क्रम घेण्यात आला आहे। तर योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण किंवा त्याचे पुढील क्रम आत्मदहन सुद्धा करू असे सांगितले आहे। च्या प्रॉब्लेममुळे अजून शेतामध्ये उभा आहे। तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र भरातले सगळे साखर कारखाने गाळप हंगाम बंद झालेला आहे आणि अजून आमचा ऊस शेतामध्येच आहे। त्या ऊसाची वाटेपायी जे अडवणूक झालेली आहे ते आजपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही। पहिला निकाल जीवन बनसोडे साहेबांनी 23/2/2023 रोजी आम्हाला रस्ता आमचा अर्ज मान्य करून आम्हाला पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करून दिलेला होता आणि त्याच रस्त्यावरती आज विद्यमान तहसीलदार यांनी आमच्या 2-3 वेळा विनवणी करून सुद्धा कोणतीही दखलंदाजी घेतली नाही। 3 वेळा त्यांच्या ऑफिसला जाऊन रोजच्या रोज जात होतो आणि विनवण्या करत होतो की साहेब आमचा ऊस कारखान्याला पाठवा, तुमचा निकाल केव्हा व्हायचा तेव्हा होऊ द्या। तरी पण त्यांनी अर्ज लेखी देऊन सुद्धा त्यांनी आमच्या पिकाची काहीही दखल घेतलेली नाही। त्याच्या उपलक्षमध्ये त्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, प्रशासन का अडवणारे, याची आम्हाला काही याच्या न्यायासाठी व आमचा जो अडवलेला रस्ता मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 खाली जो मागितलेला रस्ता आहे तो आम्हाला खुला करून दिला असताना माननीय उपाधिकारी प्रांत साहेबांनी त्याच्यावर फेर चौकशी लावून आज 9-10 महिने झाले त्याच्यावर काल आम्हाला विरोध निकाल दिला आहे। या निकालाच्या निषेधात जिकडून भौगोलिक परिस्थितीच नाही वाट होण्यासारखी त्या साईडला सांगतात की तुम्ही त्या साईडनं पर्यायी मार्गाने रस्ता ऊस काढून न्या आणि जो आम्ही मागणी केलेली होती त्या कलमाखाली जी वाट आम्हाला दिलेली नाही याच्या निषेधात आम्ही अंतिम टोकाचा निर्णय उपोषणाचा निर्णय घेतलाय। आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही आत्मदहन देखील करू शकतो, एवढंच आमचं प्रशासनाला सांगणं आहे। यात आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची प्रशासनाकडे आणि जनतेकडे मागणी आहे, एवढं सांगू इच्छितो। जय हिंद।